गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या मार्गाचे प्रणेते ब्रह्मभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरु परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकरांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींना, आज अध्याय क्रमांक 11, 12 आणि 13 असे 3 अध्याय एकत्रित स्वरूपात आहेत. याचं कारण की या तीनही अध्यायांमध्ये प्रामुख्याने जे मुख्य पात्र आहे ते श्री बाळप्पा महाराज आहेत. त्यामुळे एकंदरीत या तीनही अध्यायांच्या माध्यमातून बाळप्पा महाराजांचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. आपण सर्वच जण गेल्या काही महिन्यांपासून, वर्षांपासून स्वामींची सेवा करतो. ज्याला जशी भावली, ज्याला जसा वेळ मिळाला, ज्याला जशी बुद्धी झाली, तो त्या प्रकारे ती सेवा करतो. आपण इतक्या वर्षांपासून जी काही स्वामी सेवा करतो आहे, या स्वामी सेवेमध्ये आपण स्वामींना केवळ एकाच अंगाने पाहण्याचा प्रयत्न करतो, जे आपल्याला दिसलं. जसं की स्वामी चरित्र हे एक आपण संदर्भासाठी पुस्तक घेऊया. स्वामी चरित्रातनं जे मला महाराज कळले तेवढेच माझ्यासाठी महाराज आहेत. या पलीकडं मग आम्ही सिरियलकडे वळतो. त्या सिरियल मधनं जे स्वामी आम्हाला दाखवले जातात, पिक्चर मधनं जे स्वामी आम्हाला दाखवले जातात, ते आम्हाला भावतात. जे समाज मन हे फार हळवं असतं. त्याच्यावर जसे संस्कार केले जातील तसे ते संस्कार होतात. आता स्वामी चरित्रातून जर मला कळलं तर आपल्याला एक लक्षात येईल. तुम्ही जर 1 ते 21 अध्याय पाहिले, त्याच्यामध्ये मुख्य स्वामींचा रोल म्हणजे जसं आपण म्हणतो एखादा पिक्चर असतो, त्या पिक्चर मध्ये जो हिरो असतो, मुख्य पात्र जे असतं, त्या पात्राचा पिक्चर मधला वावर हा अधिक असतो. पण आपण जर स्वामी चरित्र पाहिलं तर पहिला अध्याय ऑफकोर्स मंगलाचरणाचा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये महाराजांनी स्वतःचा ओळख करून दिली, मी कुठून आलो, काय आलो. आणि मग एक एक पात्राच्या माध्यमातून, एक एक कथेच्या माध्यमातून ते स्वामी आपल्या समोर येतात. पण हे 21 अध्याय वाचल्यानंतर एवढं लक्षात, जसं आता हा 11, 12, 13 चालू आहे, 10वा अध्याय पण बघितला, ज्याच्यामध्ये चिदंबर दीक्षितांचा भाग आहे, बाळप्पांचा भाग आहे. म्हणजे त्याच्यात स्वामी कुठे नाहीयेत, एक ओळीपुरते आहेत स्वामी, की जिथे चिदंबर दीक्षितांच्या घरी यज्ञ चालू आहे आणि तिथे तूप वाढण्याची कामगिरी आम्ही आमच्याकडे होती असं महाराजांनी सांगितलं. म्हणजे त्या त्या कथेच्या अनुषंगाने काही प्रमाणात तिथे स्वामी महाराज येतात. आणि म्हणून आजचा अध्याय मी म्हटलं की आजचे अध्याय का आपल्याला थोडेसे विषयांतर करून किंवा स्वामी चरित्रा संदर्भाने न घेता, अर्थात कथा तीच आहे, काही वेगळी नाहीये, तर त्या अनुषंगाने अभ्यासायचंय. कारण पडद्यामागेही बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि त्या पडद्यामागं घडणाऱ्या घटनेतून पडद्यावरचा हिरो अधिक समृद्ध होतो. जसं आजकाल नवीन जे माध्यम आहे, आजकाल आपण बरेच जे आपले कलाकार असतात आवडीचे, त्याचे इंटरव्ह्यूज असतात, टीव्ही वरती येतात. अगदी पहिल्यापासून हे शो व्हायचे. तर अशा इंटरव्ह्यू मधनं, मुलाखतीमधून ती व्यक्ती आणखीन उलगडत जाते. तो कला क्षेत्रात का आला, मग त्याला त्याचे अनुभव काय आले. अमिताभ बच्चनचा इंटरव्ह्यू ऐकला की आपल्याला कळतं अमिताभ बच्चन कसा घडत गेला, आणि त्यातनं खऱ्या अर्थाने अमिताभ बच्चनची आपल्याला एक ओळख होते, जे की आपल्याला
स्क्रीनवरती जी होते ती अगदी आभासी असते, ती प्रत्यक्षातली नसते. आणि मग आपल्याला खरं अमिताभ बच्चन हे जे व्यक्तिमत्व आहे ते अधिक जाणवतं. तसंच स्वामी चरित्र जेव्हा आपण पाहतो, तर स्वामी चरित्र हे संदर्भासाठी आहे. आपल्याला त्यातनं जिज्ञासा निर्माण व्हायला हवी. स्वामींविषयी अजून जाणून घ्यायची इच्छा व्हायला पाहिजे. आणि कशासाठी जाणून घ्यायचंय? का फक्त माझं मेमरी वाढवायची आहे तिचं स्टोरेज नाही. स्वामींविषयी जेव्हा मी जाणून घेणार, त्यावेळेला मला स्वामींविषयीची ओढ अजून वाटायला लागते. कारण मला स्वामींची विविध रूपं दिसायला लागतात. अन्यथा मी स्वामीचरित्र वाचलं, की बाळप्पांचं ज्यावेळेला आता 11वा 12वा अध्याय, 13वा अध्याय येतो, त्यावेळेला स्वामींची मला 1-2 रूपं दिसतात. कधी ते रागावतात, कधी ते सुंदराबाईंना काहीतरी बाळप्पांविषयी सांगतायत. हे 1-2च गोष्टी दिसतात. आणि म्हणून आपल्याला आज हे थोडंसं भाग समजून घ्यायचं आहे. बरं, 1878 साली महाराजांचं महानिर्वाण झालं. आज चालू आहे 2023. या मधल्या जवळपास 100-150 वर्षांच्या कालावधीमध्ये हे महाराजांचं कार्य, महाराजांच्या निधनानंतर किंवा महानिर्वाणानंतर एवढं मोठं कसं झालं? अर्थात दिंडोरी प्रणित मार्गाचा ह्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे. पण महाराज हे फार वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपण आता गेल्या 10 अध्यायांमधनं पाहिलेलं आहे. महाराजांची विविध रूप आहेत. शिष्य परंपरा मोठी आहे. त्या शिष्यांनी केलेले कार्य पण मोठी आहेत. महाराजांचं कार्य अफाट आहे. आपण त्याला कुठल्याच साच्यामध्ये बांधू शकत नाही किंवा एखाद्या विशिष्ट मर्यादेमध्ये त्याला सांधू शकत नाही. आणि म्हणून हे स्वामी चरित्र आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण ज्यावेळेला स्वामी चरित्राकडे जातो, त्या स्वामी चरित्रातली ओळ आपल्याला सांगते, की मागील अध्यायांमध्ये आपण चिदंबर दीक्षितांचं आणि बाळप्पा महाराजांची सुरुवात झालेली आहे, तर ती आपण बघितली. आज बाळप्पा महाराजांचं कार्यकर्तृत्व काय आहे हे आपल्याला अनुभवायचं. आणि निश्चित मला असं वाटतं की हे ऐकल्यानंतर, कारण मला हे खूप नेहमी वाटायचं की ज्या पात्रांचा उल्लेख, भले तो नामोल्लेख असेल तरीही, स्वामी चरित्रात झालाय, ती नक्कीच काहीतरी महान असली पाहिजेत. कारण त्यांच्या चरित्रात, परब्रह्माच्या चरित्रात आपलं नाव असतं, हे किती भाग्याचं आहे. मग ती जी पात्र आहेत, त्या पात्रांना आपण एकेरी नावाने उल्लेख करणं, आपली खरंच एवढी पात्रता आहे का? आणि म्हणून त्या पात्रांविषयी सुद्धा जिज्ञासा जी आहे ती निर्माण व्हायची आणि मग ओढ लागायची. ह्या पात्रांविषयीची पण माहिती आपल्याला कळली पाहिजे, की खरंच काय आहे असं त्यांच्याकडे. आणि त्या अनुषंगाने हे अनेक वर्षांपासूनचा असलेला प्रयत्न, ही जिज्ञासा, आणि त्यातनं निर्माण झाली ही चिंतनिका. आणि म्हणून ह्या चिंतनिकेच्या माध्यमातून असे काही संदर्भ देण्याचा हा प्रयत्न आहे. ते परिपूर्ण आहेत असा अजिबात दावा नाही, पण जरूर ते एक शोधण्याची किल्ली जरूर होऊ शकते. आपण आता हे 3ही अध्याय तुम्ही वाचलेले असतील, आजवर वाचलेले आहेत, त्यामुळे कथानक माहिती आहे काय काय घडलं. बाळाप्पा महाराज जे आहेत ते घरातनं आता सद्गुरू प्राप्तीसाठी निघालेले आहेत. त्यानंतर मुरगोड गावी आले, तिथं चिदंबर दीक्षितांचा ऑलरेडी कार्य होतंच, त्यामुळे तिथं राहूया, सद्गुरू प्राप्ती करायची होती. मग आता तो पुढचा जो प्रवास आहे तो ह्या 3 अध्यायांमध्ये मांडलेला आहे. तर आपण थोडीशी बाळप्पांची पार्श्वभूमी, मग मध्यभाग या 3 कथानकांच्या माध्यमातून, आणि ह्या 3 कथेचं जे नाही असाही बाळप्पा महाराजांचा काही इतिहास किंवा काही कार्य हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. उद्देश एकच, स्वामी कळावेत, स्वामींचं प्रेम कळावं, स्वामींचा उद्देश कळावा. कारण स्वतःला स्वामी सेवेकरी ज्यावेळेला आपण म्हणून घेतोय, त्यावेळेला निश्चित माझ्या स्वामींना अभिमान वाटेल असं छोटंसं का होईना कार्य जर माझ्याकडनं होऊ शकलं. कारण आपलीच पाठ आपण थोपटण्यात काही मोठं काम नाहीये. आपल्या गुरूंनी आपली पाठ थोपटावी असं काहीतरी आपल्याकडनं कार्य व्हावं, जेणेकरून त्या कार्याने माझ्या गुरूंच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य उमटेल. या पलीकडे आपला काही उद्देश नाही. आणि ह्या चिंतनिकेच्या माध्यमातूनही तोच उद्देश पूर्ण करण्याचा हा मानस आहे. आपण आता थोडस मधले मधले टप्पे घेणार आहेत. अगदी पूर्ण महाराजांचं, बाळाप्पा महाराजांचं जे कार्य आहे तर ते काही घेत नाहीये, पण संदर्भाने समजेल. फक्त एकच आता इथलं काय म्हणूया, आधीच एक सर्वांना सूचना, की आता हे पुढे जे काही वाचणार आहे, सांगणार आहे, याच्यामध्ये जिथे जिथे महाराज असा शब्दप्रयोग येईल तिथे तिथे समजायचंय की बाळाप्पा महाराज.
आणि जेव्हा स्वामी असं म्हणायचं असेल तर तिथे स्वामीच म्हणणार, तिथे महाराज म्हणणार नाही. म्हणजे कन्फ्युजन नको, नाहीतर मग महाराज महाराज 2 वेळा म्हणलं की कुठले नेमके, असा गोंधळ होईल. म्हणून महाराज म्हणलं की बाळाप्पा महाराज, आणि स्वामींना जेव्हा म्हणायचं असेल त्याला स्वामी असा शब्द प्रयोग करेल, जेणेकरून आपल्याला समजायला सोपं होईल. भक्तांची दुरिते दूर करणे, त्यांना साधनेसाठी अवसर प्राप्त करून देणे, तत्प्रित्यर्थ चमत्कार आकारास येणे, ही किंवा यासारखी कार्ये स्वामी समर्थांच्या जीवन यात्रेत घडली. बाळप्पांची अशी ही सेवा कशी रुजू झाली यासाठी त्यांच्या जीवनचरित्राचे दर्शन घेणे अत्यावश्यक आहे. म्हणजे बाळप्पांचं सिलेक्शन, उत्तराधिकारी होणं आणि त्यांना घडवणं, ह्या गोष्टी आता आपण समजून घेऊया. त्यांच्या मूल ग्रामातील जीवनयात्रेचा इतिहास तितकासा उपलब्ध नाही, परंतु जे आहे तोही दैदिप्यमान आहे. तर अशा ह्या बाळप्पा महाराजांचं चरित्र आपण थोडक्यात समजून घेऊया. बाळप्पांचा जन्मभूमी किंवा त्यांची जन्मभूमी ही कर्नाटक धारवाड जिल्ह्यातील करजगी तालुक्यातील हावेरी हा महाराजांचं जन्म गावाचं ठिकाण. महाराज धनवान होते, संपत्तीने त्यांना वरले होते, त्यामुळे विपत्ती आणि आपत्ती त्यांच्या गावीही नव्हती. ते यजुर्वेदिक कर्मनिष्ठ ब्राह्मण होते. त्यांचा आचार जसा सोवळा तसे मनही सोवळे आणि कोवळे होते. घरी मुले लेकरे आणि कर्तव्य दक्ष पत्नी, साऱ्यांचा संसार कसा गोड चालू होता. संसारात चिंता नव्हती आणि व्यवहारात व्यापारात दुर्नीती नव्हती. असा अतीव नेटका संसार चालू होता. तथापि नेटका संसारच विवेकी पुरुषाला फिका वाटतो. महाराजांना संसार फिका आणि अनित्य वाटू लागला. संसाराचा राजवाडा सोडून फकिरी पत्करावी असा ध्यास त्यांच्या मनाने आणि चित्ताने घेतला. सखल सुखांची सामग्री तयार असता त्यावर लाथ मारून वैराग्य होणे कठीण असते. संसारातील आपत्तींना आणि फजितीला कंटाळून वैराग्य येणे वेगळे आणि राजप्रसादातील चरण सोडून वाळवंटाकडे वळणे वेगळे. महाराजांनी पूर्वाश्रमी विपुल शास्त्र ग्रंथांचे वाचन केले असले पाहिजे. त्याविना विरागता आणि गुरुबोधाची आस लागत नाही. या गुरुकृपेची ओढ लागण्यासाठी अनंत जन्माचे पुण्यही गाठी असावे लागते. शिवाय सेवा, आचार, प्रेम इत्यादी धर्म माणसात जागे असले पाहिजे. या सर्व गोष्टी महाराजांच्या जीवनात एक समयावच्छेदी करून एकवटल्या असाव्यात. दिवस सरकत होते. ऋषींनाही लाजवणारा आचार विचार चालूच होता. तथापि चित्तातील उदासीनता वाढत होती. देहावरील आसक्ती आटत होती. वैराग्याची धगधगती आग मस्तकाला भिडत होती. संसाराचा पाश सोडावा अशी तीव्रतर इच्छा दिवसेंदिवस वाढत होती. आर्तता हीच वैराग्याची जननी असते. वयाने तिशीही ओलांडली नव्हती. तारुण्याच्या भरात महाराजांचे जीवन होते. मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर असे म्हणण्याचा हा समय होता. तथापि पूर्वपुण्याईच्या बलानं आणि सामर्थ्याने महाराजांच्या वैराग्य उर्मीने उचल खाल्ली. संसारात माणसाने केवळ साक्षीरूपाने असावे, सर्वथा आसक्ती त्याज्य मानावी हा शास्त्र विचार महाराजांना सतावित होता. देहावरील उदासीनत्व वाढत होते. सर्वस्वाचा त्याग करावा, सद्गुरु दर्शनासाठी रानोमाळ हिंडावे, गुरुदेवांना हुडकून काढावे, त्यांच्या चरणावर हे जीवन पुष्प समर्पित करावे असा मनाने निश्चय केला. अशा निश्चयानंतर निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ या संत वचनाचा प्रत्यय येण्यास विलंब कसला. गृहत्याग करावा, परंतु कोठे जावे याचा निश्चय झाला नव्हता. प्रापंचिक जबाबदाऱ्या संपल्या होत्या. मुलाबाळांना आणि पत्नीची खाण्याची तदाद नव्हती. अशा अवस्थेत मुलीचं लग्न झालं होतं आणि मुलाचा उपनयन संस्कार झाल्यावर घरात हुबळीस जरा कोर्टाच्या कामासाठी जातो आहे असे सांगून सद्गुरु शोधार्थ महाराजांनी घर सोडले, ते कायमचेच. सद्गुरुदेवाच्या शोधार्थ ते आता आपली सारी शक्ती पणाला लावणार होते. त्याची चिंता आता देवच वाहणार होता. मागील अध्यायाचा चिदंबर दीक्षितांचा वृत्तांत. महाराज याला त्यांच्या गावातून निघाले आणि सद्गुरु शोधासाठी निघाले, तर पहिलं मुरगोड ग्राम लागलं. तर महाराजांची अशी इच्छा होती की आपण गाणगापूरला जावं, कारण अर्थात गाणगापूर हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र आणि त्या ठिकाणी भक्तांना अनुभव येतात हे प्रचलित होतं. परंतु मुरगोड ह्या गावी आल्यानंतर तिथले जे काही ब्राह्मण आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही अक्कलकोटला स्वामी समर्थ या नावाने दत्तावतारी सत्पुरुष आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा. म्हणत थोडीशी द्विधा मनस्थिती झाली. मग म्हटले की ठीक आहे, गाणगापूर नको, आपण डायरेक्ट अक्कलकोटला जाऊया.
पण तेव्हाच ते असे म्हणले की नाही, आता तुम्ही संकल्प केलाच आहे तर आधी गाणगापूरला जा आणि नंतर अक्कलकोटला जा. त्यामुळे मुरगोडी हा त्यांना सल्ला मिळाला की तुम्ही अक्कलकोटला जा. स्वामींच्या विषयी बाळाप्पा महाराजांना कशाचीही माहिती नव्हती. इथे मुरगोडला पहिली त्यांची ती ओळख म्हणूया आपण या माध्यमातून झाली. परंतु मग त्यांनी सांगितलं की तुम्ही संकल्प गाणगापूरला जायचा केलाय तर आधी गाणगापूरला जा आणि मग तिथे जे काही महाराज मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे तुम्ही पुढचा मार्ग क्रमावा. पुढे गाणगापूरला काय झालं, गाणगापूरच्या वाटेवर पाय सरकत होते. ऐशारामात आणि सुखासीनतेत आयुष्य गेलेले असल्याने महाराजांना त्रास होई. आड वाटेने जाताना दगड काटे सरोटे बोचत उन्हाची तीव्रता सोसत नसे. जीव हैराण व्हावा, परंतु या सर्वांना तोंड देत आणि मनी नामस्मरणाचा नारा लावीत महाराजांची स्वारी गाणगापुरी दाखल झाली. फक्त कल्पना करा, ज्याचं लहानपणापासूनच आयुष्य ऐशोआरामात गेलेलं आहे अशा व्यक्तीची ही साधना आहे. त्यामुळे त्याची कल्पना आपण त्याच अनुषंगाने घेऊ शकतो. प्रभू दत्तांच्या या भूमीवर त्यांचे मन रमले. श्री नरसिंह सरस्वतींची मनोभावे सेवा आरंभली. भव्य पहाटे उठावे, संगमावर जावे, अमरजे स्नान करावे, संध्यादी विधी उरकावा, 2 प्रहर पर्यंत अनुष्ठान करावे, पुनश्च माध्यान्नी स्नान करून पुनीत होऊन दिगंबराच्या चिंतनात गावात यावे. 4 घरी ओम भवती भिक्षाम देही करावी, भिक्षा मागावी, ती प्रसन्नपणे पाण्यासमवेत खावी. गुरुरायाचे दर्शन घ्यावे, दुपारी पुराण कथन श्रवण करावे, असा काळ चिंतात सरून जावा. सायंकाळी पुन्हा स्नान करून पुनीत व्हावे आणि देवरायाचे अंगावरती पहुडावे, म्हणजे तिथे संगमावरती झोपायचं. महाराजांची ही कडक तपस्या त्यांच्या समवेतच असलेले सेवेकरी श्री अय्याराम आणि श्री पंढरीनाथ हे पाहत होते. याचा उल्लेख स्वामी चरित्रात आहे. अय्याराम नामे सेवेकरी असा उल्लेख आहे. त्यांची निष्ठावंत सेवा पाहून ते महाराजांना कधी कधी घरी भोजनास नेत. त्यांच्या संगतीने महाराजांना माधुकरही जास्त मिळे. परंतु महाराजांच्या सोज्वळ सरळ आणि सात्विक मनाने हेही नाकारले आणि अय्याराम आणि पंढरीनाथ यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या घरी जाणेही थांबविले. माधुकरी मागावी, कोटी तीर्थावर भाकरी खावी, नित्याची साधना करावी, सायन आरतीस उपस्थित राहावे आणि दत्त दत्त ह्याच एका नामघोषात संपूर्ण दिवस घालवावा, असा त्यांचा नित्यक्रम होता. पंचगंगेच्या ठिकाणी उषककाली संगमावर जावे, हरीने त्यांचे चित्त हिरावून घेतले होते. आणि सगळ्यात महत्वाचा, वित्ताचा आणि संपत्तीचा तर त्यांनी कधीच त्याग केला होता. त्यामुळे विरागता आली होती. हे फार महत्वाचं आहे. आपणही तीर्थक्षेत्री जातो, पण आपलं लक्ष आपल्या बॅगेवरती असतं. कारण आपला मोह हा प्रपंचाशीच जडलेला असतो. आपण आध्यात्मिक ठिकाणी जातोय, अर्थात आपण प्रापंचिक आहोत, त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. त्यामुळे ते चुकीचं नाही. महाराज जे आहेत हे सर्वसंग परित्याग करून आले होते, त्यामुळे त्यातला इंटरेस्ट जो आहे तो टोटली त्यांचा संपला होता. ही पूर्वपीठिका यासाठी समजून घ्यायची आहे, महाराजांच्या काय म्हणूया कल्पनेतील किंवा त्यांच्या मर्जीतील सेवेकरी होण्यासाठी किती कठोर तपश्चर्येचा आचरण हे असणं आवश्यक आहे, हे आपल्याला समजावं, ह्यासाठी हा सगळा प्रपंच चालू आहे. गाणगापूरची सेवा तात्काळ फलद्रूप होत असते. 1 महिन्याच्या सेवेनंतर महाराजांना स्वप्न दृष्टांत झाला. 3 संन्यासांनी त्यांना दर्शन दिले. या शुभशुकनामुळे साधनेला गती आली, निष्ठेला प्रतिसाद प्राप्त झाला आणि पुन्हा 15 महाराजांना अक्कलकोटी जाण्याचा आदेश मिळाला. त्याप्रमाणे अक्कलकोटी जावे असा विचार मनात येत होता. एवढ्यात अंथरुणात एक चिठ्ठी सापडली. त्यात उतावेळ करू नये असा मजकूर होता. चित्ताची अवस्था मोठी दोलायमान झाली. स्थिर चित्तालाही अशा अवस्था सतावीत असतात. उतावेळता थबकली आणि सेवा पुन्हा सुरू झाली. 2 महिन्यांचा कालावधी लोटला. महाराजांनी संगमावर स्नान केले. संध्या पूर्णावली. काठावर आले. पाहतात तो धोत्राखाली लाल विंचू, परंतु त्यांनी त्यास हात लावला नाही. समत्वावर त्यांची दृष्टी स्थिर होती. त्याच रात्री स्वामी समर्थांनी त्यांना दर्शन दिले. बाळाप्पा महाराजांना सगळ्यात पहिलं सगुण रूपातील जे दर्शन झाले, म्हणजे प्रत्यक्ष मूर्ती कशी आहे तर ती ह्या स्वप्न दृष्टांतात महाराजांना झाली. हा पहिला महाराजांचा त्यांच्याशी असलेला संबंध. यापूर्वी महाराजांना त्यांनी कधीही पाहिलं नव्हतं, परंतु जन्मोजन्मीची स्मृती जागृत झाली. आपले स्वामी हेच अशी मनातील उर्मी बोलू लागली. त्यांच्या मनाला आता चटका लागला.
स्वामींची भेट केव्हा आणि कशी आणि कधी होईल? दुसऱ्या दिवशी माधुकरीत पोळी मिळाली. थोडा आनंद झाला. नृसिंह सरस्वतींचे प्रसन्न मनाने दर्शन घेतले. डोळ्यात भावाश्रूंनी गर्दी केली. मनोमन प्रार्थना केली, देवा मला माझ्या गुरूंच्या पदरी घाल. आपण जर तेजनिधी वाचला असेल, सद्गुरु दादांची सुद्धा अशीच तळमळ झाली होती. सद्गुरु भेटीसाठी सर्वस्वाचा त्याग करून निघाले होते. आणि काही मागणं नाही देवा. प्रभू नामाचा आणि सद्गुरु देवांचा जय जयकार करीत महाराजांनी गाणगापूर सोडलं. वेशी समवेत 2 सौभाग्यवती भरलेल्या घटांसह सामोरे आला. गुरु वाटेवर हा शुभकशपून घडला आणि आनंदाला पारावार उरला नाही. अक्कलकोटच्या मार्गावर गुरुचिंतनात प्रवास सुरू झाला. एकाएकी पायाला जडत आली. पुन्हा संशयाने संभ्रमाने चित्तात ठाण मांडले. आता 12 कोस कसे जाणे व्हावे? एवढं लांब आपल्याला माहितीये गाणगापूर ते अक्कलकोटचं अंतर. आता 12 कोस कसे जाणे व्हावे, पण पुन्हा मनानं आवरले. चित्तात स्वप्नातील स्वामींची मूर्ती स्थिरावली. तिथेच चिंतन चालू झाले. क्षीण गेला. गुरुस्मरणाने आनंदाची उर्मी जागी झाली. हलक्या मनाने प्रवास सुरू झाला. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, अशाच प्रकारची भावना महाराजांची झाली. रस्त्याने एका जहागीरदाराची बैलगाडी अक्कलकोटला चालली होती. त्या सज्जनाने महाराजांना गाडीत बसण्याची विनंती केली, परंतु महाराजांनी ती नम्रतेने नाकारून गाडीत केवळ पडशी ठेवली, म्हणजे त्यांचं सामान ठेवलं. दुधनीला मुक्काम पडला. रात्रभर झोप आली नाही. दयाघन स्वामींना कधी पाहीन असं त्यांना झालं होतं आणि त्या अमृत महासागरात केव्हा एकदा डुंबेन अशी त्यांची तळमळ वाढत होती. दुसऱ्या दिवशी महाराज अक्कलकोटला आले. त्या दिवशी रामनवमीच्या पारण्याचा दिवस होता. सद्गुरु भेटीतच त्यांच्या तपस्येचे पारणे फिटणार होते. साधनेच्या पाठीशीच सुदीन जन्मतात. अक्कलकोट म्हणजे पावनांचे पावने तीर्थ. निर्मल तीर्थाचे ते एक महान दर्शनच. स्वामींच्या चरणराजांनी पुनीत झालेल्या अक्कलकोटच्या शिवेवर महाराज आले आणि अक्कलकोटच्या शिवेवरच त्यांनी लोळण घेतली. ती शिव म्हणजे शिवतीर्थच, म्हणजे त्या पवित्र भूमीला महाराजांनी प्रथम दर्शन घेतलं आणि तिथेच साष्टांग दंडवत घातला. एका धर्मशाळेत पडशी ठेवली. गाठी असलेल्या पैशातून थोडीशी खडीसाखर विकत घेतली. महाराज खासबागेत स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. आता महाराज आणि स्वामी असं म्हटल्यानंतर महाराज म्हणजे बाळाप्पा महाराज आणि स्वामी म्हणजे स्वामी समर्थ, हे लक्षात ठेवा. स्वप्नातील हुबेहूब मूर्ती पाहून महाराजांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था झाली आणि स्वामींची साजेरी मूर्ती पाहून त्यांचे भान हरपलं. मन आनंदलं. चित्त हर्षित झाले. श्री गुरुभेटीचा क्षण समीप आला. मान आपोआप जमिनीवर टेकली आणि सर्वांगाने आणि सर्व भावाने श्री गुरुरायाचे दर्शन घेतले. स्वामी चरित्रात फार सुंदर त्याचं अलंकारिक रूपांतर केलेलं आहे की महाराजांनी अक्षरशः स्वामींच्या चरणाशी मिठी घेतली आणि भेट झाल्याचा जो आनंद आहे तो त्या ठिकाणी गेला. स्वामी त्यावेळेला पहुडले होते. ते उठले आणि झाडास आलिंगन देऊ लागले. साधुत्वाची खूणच काही वेगळी. त्यातनी आपला आनंद असा व्यक्त केला. बाळाप्पा महाराजांनी पुन्हा स्वामींचं दर्शन घेतलं. कितीही वेळा दर्शन घेतलं तरी पोट भरेना. पावन मन स्वामींचे चिंतन करीत परतले. जहागीरदारांनी महाराजांना भोजनाचे ताट दिले. गुरुसन्निध भोजन करावे या आशेने महाराज खासबागेत आले, पण स्वामी राजवाड्यात गेल्याचे कळले. तदनंतर महाराजांनी भगवान मुरलीधराच्या मंदिरात सद्गुरूंच्या स्मरणात रामनवमीचे पारणे सोडले. त्यांच्या वैराग्याचे पाण फिटले. यानंतर पुढे आठवडाभर स्वामींची स्वारी राजवाड्यातच होती. महाराजांनी रोज एकदा दर्शन घ्यावे, अनुष्ठानात आणि स्वामी नामचिंतनात काळ व्यतीत करावा. महाराजांच्या समवेत विश्वनाथात्मक एक सेवेकरी विश्वनाथ नावाचा हा स्वामींच्या दर्शनास जात असे. म्हणजे बाळाप्पा महाराज आणि हा विश्वनाथ असे दोघे एकत्रित जायचे. तो रोज स्वामींपुढे ठेवण्यासाठी काही प्रसाद नेत असे आणि समर्पणानंतर स्वामी तोच त्यास प्रसाद म्हणून देत. तथापि महाराजांना मात्र स्वामींकडून काही प्रसाद मिळत नसे. आपण कम नशिबाचे. आपली साधनाच अपुरी, आपली तपस्याच अधुरी आणि आपली सेवाच अपूर्ण असेल तर प्रसाद कसा व्हावा असा विवेक करून महाराज स्वस्थ असत. परंतु नियतीची आकांक्षा स्वतंत्र होती. त्यांना महाप्रसाद मिळणार होता. एके दिवशी महाराजांनी स्वामींचे दर्शन घेतले. महाराजांना त्या दिवशी चोळाप्पांनी खारकांचा प्रसाद दिला. महाराज निघून परततात
न परतता तोच स्वामी गरजले, त्या बाळाप्पास प्रसाद का दिलास, परत आण. स्वामींनी आज्ञा दिली. बाळाप्पा अधिकच हिरमुसले. शिष्याची आर्तता जोखाण्यातच गुरुदेवांना आनंद होत असतो. पुनः महाराजांनी स्वामींचे चरण आठवावे, लोकांती एकांती चिंतन करावे आणि समाधानी वृत्ती जागी ठेवावी. बघा किती परीक्षा असेल. महाराज सगळ्यांना प्रसाद द्यायचंय आणि बाळाप्पा महाराजांना मात्र जाणून बुजून प्रसाद द्यायचा नाही, असा रोजचा क्रम असायचा. त्यांच्या अवस्थेचं आपण किंवा मनातल्या भावनेचं आपण कल्पनाच फक्त करू शकतो. अर्थात आपली तेवढी पात्रताही नाही. पण आपल्यालाही असं होतं, सगळ्यांना मिळतंय, मलाच काही नाही मिळत. आपण मग लगेच राग, चिडचिड, भांडणं वेगवेगळ्या प्रकारे आपण तो व्यक्त करत असतो. बाळाप्पा महाराज शांत बसायचे. स्वामींची तऱ्हाच न्यारी. ते ज्यांना निरोप देत त्यांनाच प्रसाद मिळत असे, परंतु ज्यांना स्वसन्निध ठेवण्याची त्यांची मनीषा असे त्यांना तो प्रसाद देत नसत. असा स्वामींचा संकेत ऐकून महाराज अधिकच घहिवरले. तो त्यांनी शुभाशुकून किंवा सुचिन्ह मानले. साधना चालू होती. एके दिवशी फूल तोडीत असता महाराजांच्या बोटाला काटा टोचला. ते दुखणे इतकं वाढलं की रात्रंदिवस ठणका, ना झोप ना चिंतन. देहविजय ही अत्यंत कठीण अवस्था असते. शरीरावरती विजय मिळवणं किती कठीण असतं. आपण म्हणतो सगळ्या गोष्टी, पण उपवासाला आपल्याला भूक लागतेच. पण म्हणवायचं फक्त की उपवास करतो. देहविजय इतकी सोपी गोष्ट नाही. महाराज परीक्षा घेतात. तथापि सद्गुरूंवर असा ऐहिक भार घालू नये अशी महाराजांच्या मनाची धारणा असल्याने त्या अवस्थेतच 8 दिवस गेले. व्याधी हरेना, व्यथा सरेना आणि दुःख काही मिटेना. विश्वनाथांनी माधुकरी मागून आणावी आणि महाराजांना सुद्धा जेवू घालावे, असा त्यांचा क्रम चालायचा. त्यांचे कपडे धुवायचे आणि सर्व कामं जी आहेत ते विश्वनाथ करायचा, कारण बाळाप्पा महाराजांना हाताला लागल्या असल्यामुळे काही करता येत नव्हतं. एके दिवशी महाराज स्वामींच्या दर्शनास गेले असता एक दर्शनार्थी मातेने प्रश्न विचारला, स्वामी देवा, माझ्या बाळास एका डोळ्यांनी दिसत नाही हो, काय करू? स्वामी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ उत्तरले, म्हशीचे मूत्र लावीत जा, म्हणजे बरं होईल. या संधीचा लाभ बाळाप्पा महाराजांनी साधला आणि त्यांनीही आपली व्यथा स्वामींच्या कानी घातली. स्वामी उत्तरले, तेच कर. सद्गुरूंचं वचन दोघांनीही प्रमाण मानलं. गुरुमुखीचे अक्षर अंगे साने परिणामे थोर असं घडलं आणि दोघांच्याही व्यथा गेल्या. साधू शारीरिकच नव्हे तर महामरणाची व्याधीही संपवतात. म्हणूनच जाणता आणि शहाणा माणूस साधूंना शरण जातो. काही दिवसांनी विश्वनाथ सेवेकरांस स्वामींस द्वारकेला जाण्याचा आदेश दिला. स्वामी यांना शिरसावंद्य मानून त्यांची द्वारकेची वाट धरली. बाळाप्पा महाराजांची द्वारका मात्र मुरलीधर मंदिरातच होती. एके दिवशी संध्यासमयी बाळाप्पा महाराज स्वामींच्या दर्शनास गेले. दर्शन होताच स्वामींनी आपल्या हातातील माळ बाळाप्पांच्या हाती दिली आणि 3 वेळा विचारले, यात्रा झाली का रे? झाली का यात्रा? महाराजांना या सांकेतिक बोलाचा अर्थ कळला नाही. त्यांनी फक्त मस्तक नम्र केले. महाराज माधुकरी मागत आणि मुरलीधर मंदिरी निवास करीत. हाती माळ आणि स्वामी चिंतन हेच त्यांचे व्रत. येईल ते खावे आणि चिंतनात मस्तपणे मग्न असावे. गणपतराव आणि रंगप्पा हे सेवेकरी चोळाप्पांचे घरी राहत. याचाही उल्लेख स्वामी चरित्रातल्या अध्यायात आहे. चोळाप्पांच्या आग्रहावरून महाराजही पुढे तिथेच राहू लागले. हे तिघही माधुकरी मागत आणि तिथेच साधना करीत आणि विश्रांती घेत. महाराजांना वाटले, आपण सद्गुरु सेवेसाठी घर सोडले आणि येथेही सेवेला अंतरलो. त्यांनी मनाशी ठरवले, जेथे सद्गुरूंचा निवास तेथेच आपण राहावे. म्हणजे महाराज एका ठिकाणी, स्वामी महाराज एका ठिकाणी राहत आहेत आणि बाळाप्पा महाराज जे आहेत ते चोळाप्पांच्या घरी विश्रांतीसाठी राहत आहेत इतरांच्या सोबतीनं. हे महाराजांना काही पटत नव्हतं. ते म्हणले, आपण घरदार कशासाठी सोडलंय? स्वामींची सेवा करण्यासाठी किंवा सद्गुरूंच्या सेवेसाठी, आणि इथे येऊन काय करतोय तर स्वामींपासून दूरच राहतोय, म्हणून ते पटत नाही. आपण प्रपंचातल्या व्यथांनी व्याकुळ होऊन स्वामींकडे आलो परमार्थ करण्यासाठी, पण परमार्थ करतोय का? तर नाही, प्रपंचच वाढत चाललाय. ही गोष्ट आपल्याला. येत समयी सोलापूरची एक विधवा स्त्री अर्थात सुंदराबाई स्वामींच्या सेवेत होती. तिने बाळाप्पा महाराजांची भक्ती, प्रीती आणि सेवेची उत्कंठा पाहून त्यांना प्रथम स्वामींची पिगदाणी साफ करण्याची सेवा सांगितली. महाराजांना धन्यता वाटली. सद्गुरु कृपेची चालून आलेली ही संधी म्हणजे त्यांना शुभ शकूनच वाटला. पण पिगदाणी साफ करण्याचे कार्य महाराजांचे हातून घडले,
पण स्वामींच्या सेवेस त्या समय 3 सेवेकरी होते, जे हे पिगदाणी साफ करायचं काम करायचे. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागला. ही स्थिती पाहून सुंदराबाईंनी श्री बाळाप्पा महाराजांकडे समर्थांची इतर सर्व सेवा करण्याचं काम सोपवलं. अविश्रांत श्रमाने त्यांनी स्वामींची सेवा केली. भल्या पहाटे उठावं, स्वामींचा दरबार झाडावा, स्वामींचे अंथरूण काढावे, त्यांना शौचाला न्यावे, स्नान घालावे, वस्त्र नेसवावे, स्वयंपाक करावा, जेवू घालावे, पिगदाणी साफ करावी. गुरुसेवेशिवाय दुसरा ध्यासच मनी नव्हता. निरपेक्ष सेवेचा महामेरू महाराजांनी खडा केला. या निमित्ताने एक वाक्य सांगावंसं वाटेल. सद्गुरु दादा सप्ताहामध्ये जे हितगुज करायचंय, तर दादांचे हितगुज करण्याची स्टाईल थोडी वेगळी होती. की ते बसायचे आणि लोकांना विचारायचं, तुमच्या मनात काय प्रश्न आहे ते विचारा. आणि मग त्या एखादा कोणी प्रश्न विचारला की त्या अनुषंगाने दादांची अमृतवाणी सुरू व्हायची. तर दादा नेहमी म्हणायचे की जर सेवेकरीच व्हायचं असेल तर बाळाप्पांसारखं व्हा, इतर पात्रांसारखं होऊ नका. आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला हे बाळाप्पा महाराजांचे चरित्र आदर्शवत ठरू शकेल. आपले सर्व देहादी व्यापार महाराजांनी स्वामींच्या ठाई समर्पित केले होते. त्यामुळे त्यांना इंद्रिय कोंडण्याच्या खटाटोपात पडावेच लागले नाही. म्हणजे ध्यानधारणा हा जो भाग आहे, इंद्रिय कोंडून विरागता साधावी असे त्यांना वाटलेही नाही. त्यांची ती सहजावस्था झाली. निष्काम पुण्याचरणाने महाराजांनी वैराग्य जोडले होते. त्यामुळे त्यांना मरण चिंता घालवणारा सद्गुरू लाभ झाला होता. मंत्रोपदेशाचे थातुरमातुर चाळे करणारा गुरु त्यांना मिळाला नाही. विवेक महातीर्थाच्या तटाकी त्यांना सद्गुरूच भेटले. सेवा करताना कधी कधी माधुकरीचा समयही संपत असे. मग त्याच उपाशी अवस्थेत प्रसन्नपणे सेवा करावी. सेवेत किंचितही अंतर पडू नये. स्वामींच्या सेवेत असलेल्या आणखीन 3 भांडखोर सेवेकऱ्यांना स्वामींनी पिटाळून लावले. त्यामुळे बाळाप्पा महाराजांवरच सर्व कामाचा बोजा पडला. त्यामुळे त्यांना फार श्रम होते, परंतु या सेवेला ते कधीही कंटाळले नाहीत, त्रासले नाहीत, की कधी त्यांनी त्रागा केला नाही. उलट अपार उत्साहानं त्यांनी गुरुसेवा मनोनी केली. आता पुढचा जो स्वामी चरित्रातला भाग आहे ती कथा बघूया. पुढे काही दिवसांनी महाराजांना श्री सोळाप्पा रोज भोजनासाठी स्वतःच्या घरी नेत असत. सेवा चालू होती. महापुरुषाची सावली असली तरी माणसाचे प्रारब्ध सुटत नाही. महाराजांच्या बेंबीतून एके दिवशी रक्तस्राव सुरू झाला. दिवसेंदिवस ही व्यथा वाढली. एके दिवशी रक्तस्रावाबरोबर एक पुडी बाहेर आली. ती महाराजांनी उकलून पाहिली तो त्यात काळकूट विष होतं. हे अतिशय गंभीर हानिकारक असं विष. 3-4 वर्षापूर्वी महाराज आपल्या गावी असताना कोण्या दुष्टाने त्यांच्यावर विषप्रयोग केला होता, परंतु त्यावेळी आणि आत्ताही त्याचा परिणाम झाला नाही. सद्गुरू शिष्यांचं संकट स्वतःच निवारतात. गुरुदेव शिष्याला पाठीशी घालून कळी काळाशी 2 हात करतात. स्वामी समर्थांनी यमधर्मास परत फिरवल्याची कथा सर्वश्रुत आहे. समर्थांच्या परिवारात बाबासाहेब नावाचे एक सज्जन सर्व संघ परित्याग करून सेवाधर्म आचरित होते. त्यांच्याही बाबतीत महाराजांनी ह्या यमधर्माला पुन्हा पाठवलं होतं. श्री बाळाप्पा महाराजांची श्रद्धा या प्रसंगाने दृढ झाली. कालकूट विषाची पुडी पोटातच सुटली असती तर ती कल्पनाच करवत नाही. तथापि अद्यापही त्यांची मनस्थिती द्विधा होती. आदिनाथाचे म्हणजे भगवान शंकराचे भक्त होते. शंकराची आराधना त्यांनी कित्येक वर्षे मनोभावी केली होती. त्यामुळे प्रति सोमवारी प्रथम ते शंकराची पूजा करीत आणि नंतर स्वामींकडे येत. त्यामुळे गुरुसेवेत थोडे अंतर पडे. सोमवारी सुंदराबाई स्वामींना स्थान घालीत. एकदा सुंदराबाईंनी स्वामी यांना असं म्हणाली, स्वामीराया, आपली सेवा परमसेवा असताना हा बाळाप्पा शंकराची सेवा का करतो? त्यावर स्वामींनी उत्तर दिले, नाही ग, दगडाची पूजा केलीच पाहिजे. सगुण सेवा हीच निर्गुणाच्या उपासनेचं पहिली पायरी आहे. यावरून असं ध्यानी येतं की साधकास निरनिराळ्या अवस्थेतून सद्गुरूच घडवीत असतात. असा क्रम 6 महिने चालू होता. त्यानंतर सुंदराबाईंनी पुन्हा स्वामींना विनवलं, अहो स्वामीदेवा, त्या बाळाप्पा शंकराची पूजा करण्याची बंदी करा. आता हा स्वामी चरित्रात एकदाच भाग आलाय की सुंदराबाई महाराजांना विनंती करते की तुम्ही बाळाप्पांना सांगा, कारण ते तिकडं सेवा करत बसतात आणि इकडची कामं खोळंबतात आणि मला ती कामं करावी लागतात. आणि मग महाराजांनी तसं करायला भाग पाडलं आणि ते बाळाप्पांना मान्य होत नव्हतं. म्हणून त्यांनी चिठ्ठ्या टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या चिठ्ठ्यांमध्ये असा कौल आला की शंकराची सेवा बंद करा. पण हा 6 महिन्याचा नित्यक्रम आहे, कारण बाळाप्पांची ही पहिल्यापासूनची सेवा आहे. एक एक टप्पा साधनेचा पार व्हावा लागतो. अनेकदा
सेवेकरी म्हणून जरासं कुठे आपल्याला ज्ञान मिळालं की आपण मौनात सेवा करायला सुरुवात करतो. नाही ते मी कुठेतरी ऐकलं होतं, मौनात जप केला की तो जास्ती हितकारी आहे. पण मौनात जप केलेला हितकारी आहे, बरोबर आहे, परंतु ती अवस्था निर्माण झाली आहे का, हे जास्ती महत्वाचं आहे. नसेल तर तो वैखरीनेच जप होणं गरजेचं आहे. म्हणून महाराजांनी सुरुवातीला त्याला मनाई केलेली नाही, पण नंतर मात्र ती गोष्ट थांबवण्यास महाराजांनी आज्ञा केली. आणि महाराजांनी बाळप्पांना बजावलं, तू आता सांबाची पूजा. श्रीपाद भटजी यांच्या मिळकतीवर मात्र गदा आली. त्यांनी हा प्रकार बाळप्पांचा कानी घातला. महाराज अत्यंत हळुवार मनाचे होते. त्यांना वाटले, ज्यांचे घरी आपण अन्न घेतो त्या व्यक्तीचे अहिक का होईना, पण स्वतःमुळे काही नुकसान होणे हे बरे नाही. तेव्हा त्यांनी चोळाप्पास सांगितले, आपले नुकसान होत असेल तर स्वामींकडून मला तसा निरोप द्यावा, म्हणजे मी आपल्या गावी निघून जाईल. स्वार्थ बुद्धीच्या सेवकांची धाव ती कुठवण असणार. स्वामींच्या सेवेत सुंदराबाई नाही असं पाहून श्रीपाद भटजीनं स्वामींना विचारलं, महाराज, बाळप्पा आपल्या कुलदेवतेस जाऊन येण्याची आज्ञा मागत आहे, तरी आपण ती आज्ञा द्यावी. तत्काळ स्वामींनी उद्गारलं, तो आपल्या कुलदेवतेस रोज जाऊन येतो. स्वामींची वाणी त्रिवार गरजली आणि श्रीपाद भटजी थंडावला. या प्रसंगावरून असं दिसतं की प्रापंचिक माणूस किती स्वार्थी असतो आणि तो स्वार्थासाठी महान साधू पुढेही कशी लबाडी करतो हे पाहण्यासारखे आहे. संसारिक माणूस भ्रांत बुद्धीने भ्रष्ट कर्म करून स्वतःच फसवीत असतो. श्रीपाद भटजीने पुन्हा एक आठवड्याच्या आत स्वामींना पुन्हा विचारलं, बाळप्पा त्याची मुलं बाळ सोडून आलाय, त्याला घरी जाण्यास आज्ञा द्यावी. स्वामींनी जमिनीवर हात आपटून क्रोधाने आवेशाने उत्तर दिलं, त्याची बायका मुलं येथेच आहेत. आपल्या सत्शिष्याला स्वसन्निध राहू देण्यासाठी सद्गुरू नेहमीच असं करतात. या प्रसंगाने श्रीपाद भटजींचा उपाय खुंटला आणि त्यांची भटगिरी आटली. सेवेत रत असणे हा महाराजांचा जीवन धर्म होता. एके दिवशी तस्त घाशीत असताना सुंदराबाईंनी स्वामींस विचारले, स्वामी देवा, बाळाप्पास आई बायको वगैरे कोणी नाही का हो? स्वामी उत्तरले, आहेत की. त्यावर सुंदराबाईंनी विचारलं, त्यांची नावं काय? स्वामी उत्तरले, गंगा भागीरथी. बाई म्हणाल्या, गंगा भागीरथी म्हणजे काय? अगं नदीचं नाव. स्वामींनी प्रतिसाद दिला. बाळाप्पा हा संवाद ऐकत होते. स्वामींच्या अंतर्यामित्वाचा हा दिव्य अनुभव ते घेत होते. कारण बाळाप्पा महाराजांच्या मातेचं नाव गंगाबाई तर पत्नीचे नाव भागीरथी होते. सकल विश्वाचे भान असणाऱ्या संतांची ही लीला पाहून बाळाप्पा अक्षरशः गहिवरले. योग्यांच्या बाबतीत जे पिंडी तेच ब्रह्मांडी हा न्याय वृत्त असतो, याचा प्रत्यय महाराजांना मिळाला. बाळाप्पांचे मुरलीधर मंदिरात अनुष्ठान चालू होते. तेव्हा एकदा स्वामींनी बाळाप्पांचे पाठीत धपका घातला. 5 बोटे पाठीवर उमटली. त्यामुळे बाळाप्पांच्या चंचल वृत्तीचा निराश झाला. संतस्पर्श हा परिसस्पर्श नसतो. स्वामी चरित्रात एक संदर्भ आहे की महाराज बाळाप्पांना असं म्हणतात, निर्लज्जासी सन्निध गुरु. ती पाठीत धपका मारणं, ती 5 बोट उमटणं, ह्याला आध्यात्मिक फार मोठी काय म्हणूया महत्व आहे. सद्गुरूंची दीक्षा होणं हा फार महत्वाचा आहे आणि तो सद्गुरूंच्या स्पर्शाने, सद्गुरूंच्या नजरेतून, सद्गुरूंच्या संकल्पातून, वाणीतून, दृष्टांतातून कशातूनही होऊ शकतो. ज्यांनी सद्गुरू पिठले महाराजांचं चरित्र वाचलं असेल त्याला हाही संदर्भ समजेल. स्वामींची सेवा करण्यास प्रथम बाळाप्पा लाजत. हलकी कामं करण्यास प्रथमतः त्यांना संकोच वाटे आणि हा प्रकार स्वामींनी जाळून बाळाप्पांचे पुढे एक पोथी टाकली. त्यात हंसध्वज राजाची कथा होती. हंसध्वजाची हरिभक्ती, तुटो हे शरीर फुटो हे मस्तक अशा निष्ठेची होती आणि ही कथा वाचून भक्तीची उत्कटता महाराजांच्या ध्यानी आली. एके दिवशी स्वामींनी बाळाप्पांना असंही सुचवलं, निर्लज्जासी सन्निध गुरु. स्वामींचा असा त्रोटक पण बोधक मार्मिक प्रहार बाळाप्पांच्या वृत्तीत निष्ठा प्रदान करणारा ठरला होता. मोदींचे घरात स्वामींची स्वारी स्वानंदात निमग्न होती. दर्शनार्थींची गर्दी होती. एवढ्यात बाळाप्पा बाहेरून आले. स्वामींनी त्यांना पुकारून हात पुढे करण्यास सुचवलं. हात पुढे करताच स्वामींनी स्वतःच्या तोंडातील खडीसाखरेचा खडा बाळाप्पांच्या हाती ठेवला आणि क्षणाचाही विलंब न लावता बाळाप्पांनी तो महाप्रसाद ग्रहण केला. प्रसाद मिळाला, प्रसन्नता वाढली, अंगी आनंद वाटला.
बाळाप्पांच्या आगमनापासून स्वामींच्या पूजा आरतीत काहीही कमी पडत नसे. कोणी वस्तू लांबवीत नसत की चोरी होत नसे. त्यामुळे स्वामींच्या परिसरातील भांडणे संपली. स्वामींचे लक्ष सूक्ष्मतेने सगळीकडे असे. बाळाप्पांकडे सुंदराबाईंनी सर्व पूजेचे साहित्य, चांदीची भांडी ठेवलेली होती. चोळाप्पा ही सर्व सामान बाळाप्पांच्या हवाली करी. आता हा पुन्हा संदर्भ स्वामी चरित्रातला आहे. ही कथा कशी घडते. चोळाप्पा ही सर्व सामान बाळाप्पांच्या हवाली करी. एके दिवशी चोळाप्पा गमतीने म्हणाले, बाळाप्पा तर खजिनदार झालाय. त्यावर स्वामी पटकन म्हणाले, नाही नाही, तो जामदार झालाय. त्याचे जवळ पैसा नाही, पण सामान आहे. वृत्ती जी आहे, महाराज कसं आपल्या भक्तांचं बाजू पण घेतात, याचं हे उत्तम उदाहरण. एकदा स्वामी बाळाप्पास शेत करून खावं असं सहज म्हणाले. त्याचा आधार घेऊन बाळाप्पांनी सुंदराबाई सांगितलं की स्वामींस विचारा की मी माधुकरी मागून खाऊ की गावी जाऊ. सुंदराबाईने प्रश्न विचारल्यावर महाराज म्हणाले, अगं बसूनच खाऊ दे. चंद्र सूर्य असे तो पावते राहू दे. तारामंडळ असे तो पावते राहू दे. हे महाराजांचे शब्द आहेत. गुरुमाऊलींचे हितगुज आपण याला ऐकतो, आपण फार वरवरच्या शब्दांनी ऐकतो. गुरूंची वाक्य ही अशी काय म्हणूया कोड्यातली असतात, ती कधीच कळत नाही. की इथे प्रश्न सुंदराबाईंनी काय विचारलाय की बाळाप्पांचं असं म्हणणं आहे की मी माधुकरी मागून खाऊ, म्हणजे इथं आयतं जे मिळते ते खाण्यापेक्षा मी माधुकरी मागून खाऊ किंवा माझ्या घरी जाऊ. ह्याच्याबद्दल महाराजांची एकदा आज्ञा घ्या. महाराजांनी काय म्हणले, नाही इथंच राहू दे. चंद्र सूर्य असे तोपर्यंत राहून दे. या तारामंडळाचे जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत राहू दे. तोपर्यंत ह्या शब्दांचा अर्थ कोणालाही कळलेला नाही. महाराजांची दूरदृष्टी किंवा महाराजांचं पुढचं नियोजन हे कशा, आपण जे स्वयंप्रकाशी हा मागील वर्षी घेतलेला भाग होता, विठले महाराज आणि सद्गुरु दादा यांचं नियोजन जे आहे तेही आपल्याला या अनुषंगाने समजलं होतं. तसंच हा भाग आहे. आशीर्वचनाचे हे अभय ऐकून बाळाप्पांना अतीव हर्ष झाला. साधू संतांच्या सानिध्यात असूनही भ्रष्ट माणसांची नष्ट बुद्धी विवेकाला वरित नाही. सुंदराबाई स्वामींच्या सानिध्यात असूनही तिने स्वामी सेवेऐवजी स्वार्थाकडे लक्ष पुरवावे, पैसे मिळवावेत आणि वाटेल त्या मार्गाने पैसे मिळवण्याचा जणू छंदच तिला लागला. स्वामीही सुंदराबाईंचं ऐकत. बाईंनी सांगता स्वामींनी उठावं, निजावं, जेवावं, कोणास दर्शन देण्यास सांगावं. बाईला पैसे दिले की दर्शन मिळावं. स्वामींपुढे आलेल्या सर्व वस्तू लाटाव्या, साठा करावा, नसत्या युक्त्या योजून दर्शनार्थींना नडावे असा तिचा उद्योग चालू असे. भोळ्या भाविकांना तर ही अतिशयोक्तीच किंवा अतिशयच त्याचा त्रास होईल. हे आपण स्वामी चरित्राच्या 13व्या अध्यायात वाचतो. सुंदराबाईंचा अध्याय संपूर्ण चरित्रामध्ये असा विशेष काही नाही, त्यामुळे त्या अनुषंगाने आपण थोडस हे सुंदराबाईंच्या जीवनातलं ही गोष्ट बघावी. बाईंच्या ह्या अशा वागणुकीने कधी कधी समर्थांना देखील त्रास होईल. स्वयंपाकाचे काम गणपतराव सेवेकऱ्याकडे असे. स्वामींची स्वारी तेव्हा जोशीबुवांच्या मठात होती. तो दिवस दत्त जयंतीचा होता. त्या दिवसाची अशी प्रथा असे की स्वामींना पहाटे 4 वाजता स्नान घालून जेवू घालीत. त्यामुळे स्वामींना दिवसभर जेवण्यास वेळच मिळत नसे. इतकी दर्शनार्थींची गर्दी असे. त्या दिवशी एका धनिकानं पंचपक्वान्नाचं ताट आणून स्वामींना जेवू घालावं अशी इच्छा सुंदराबाईंजवळ प्रदर्शित केली. बाईंनी ती नाकारली. त्या धनिकानं सुंदराबाईस 2 रुपये देऊ केल्यावर तिने दुपारी जेवण जेवू घालण्याचं कबूल केलं आणि ताट ठेवून घेतलं. दिवसभर दर्शनार्थींची गर्दी होती. लोकांना प्रत्यक्ष परब्रह्माचं दर्शन झाल्याचा प्रत्यय येत होता. दिवसभर स्वामींनी काहीही खाल्लं नाही. सुंदराबाईने बाळाप्पांना रात्री स्वयंपाक न करण्यास सुचवलं आणि रात्री दुपारचंच त्या धनिकाचं ताट स्वामींना सुंदराबाईने जेवू घातलं. स्वामींनी मुकाट्यानं जेवण घेतलं. तथापि बाळाप्पांना उद्देशून स्वामी म्हणाले, आता काय नवाब झालेत. या एकाच वाक्यानं बाळाप्पांना गहिवरून आलं. अंतःकरणातील प्रेम सरिता जागी असली की असं होतं. अत्यंत पश्चाताप बुद्धीनं त्यांनी स्वामी चरणावर लोटांगण घालून त्यांची क्षमा मागितली. सद्गुरुचरणी भाव स्थिर व्हावयाचा असेल तर प्रत्येक क्रियेत जागृती आणि निष्ठा जागी असली पाहिजे. स्वामी नेहमी विदेही वृत्तीत असत. विदेही म्हणजे देहाच्या पलीकडील. त्यांना काहीही खाऊ घातलं तरी ते खात, पण लौकिक व्यवहारात जेव्हा स्वामी येत त्यावेळेला ते दुष्टान्न घेत नसत आणि घेतलं तर ओकून टाकत.
स्वामी महाराजांची सेवेकरी सुंदरबाई ही फार कडक आणि दुष्ट स्वभावाची होती. तिचे हाताखाली टिकणे फारच कठीण काम होते आणि ती सोळाप्पा आणि बाळाप्पा आदी स्वामींच्या अंतरंग शिष्यांचा पण पाण उतारा जागेवर करीत. प्रचंड त्रास दे. स्वामींपुढील चीज वस्तू, पैसे, साहित्य आदी लांबवे. एकदा एका भक्तानं स्वामींपुढे 25 रुपये ठेवले, ते बाईंनी घेतले. दुपारी चोळाप्पा आल्यावर स्वामींनी बाईस ते पैसे चोळाप्पाच देण्यास सांगितले. ती सरळ पैसे देईना, तेव्हा स्वामींनी तिच्या टाळक्यात जोडा मारला. तेव्हा कुठं तिने ते पैसे दिले. अशा ह्या सुंदराबाईच्या हाताखाली किंवा त्यांच्या समवेत बाळाप्पांचं कार्य चालू होतं. सच्चा सेवकाचा स्वामी कैवारा घेत असत. त्यांची बाजू घ्यायची. बाळाप्पा स्वामींची अहोरात्र सेवा करी. रात्री 12 नंतर झोपत आणि झोपताना स्वतःची शेंडी महाराजांच्या पलंगास बांधून ठेवीत. उद्देश एवढाच की निद्रावश होऊन आपल्या सेवेत अंतर पडू नये. चुकून महाराजांना जाग आली आणि आपण झोपलेलो असं होऊ नये, जेणेकरून महाराजांच्या सेवेत कुठेतरी कमतरता व्हावी, हा उद्देश ठेवून बाळाप्पा महाराज असं करायचे. सेवेसाठी केवढीही धडपड आणि तळमळ